नमस्कार. निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मी अर्थातच निखिल वागळे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापुढे केवळ पंतप्रधान असं संबोधून चालणार नाही, त्यांना राजाधिराज असं म्हणावं लागेल. काल नव्या संसदेचा उद्घाटनाचा सोहळा झाला. हा सोहळा जर तुम्ही नीट पाहिला असेल तर मी असं का म्हणतोय हे तुमच्या लक्षात येईल. हा संसदेच्या उद्घाटनाचा सोहळा होता की नरेंद्र मोदी यांचा राज्याभिषेक होता असं वाटावं अशी तिथे परिस्थिती होती. संसदेच्या आवारामध्ये प्रवेश केल्यापासून कॅमेरे सज्ज होते आणि फोकसमध्ये होते नरेंद्र मोदी. पहिल्या फ्रेममध्ये नरेंद्र मोदी होते आणि शेवटच्या फ्रेममध्ये सुद्धा नरेंद्र मोदीच होते. उद्घाटनाची कोनशिला जिथे लावली होती तिथे 3 भाषांमध्ये नरेंद्र मोदींचं उद्घाटक म्हणून नाव होतं. ते पाहताना नरेंद्र मोदींची छाती जणू गर्वाने फुलून आली होती. संसदेच्या सभागृहामध्ये नरेंद्र मोदींनी प्रवेश केला तेव्हा सर्व संसद सदस्यांनी आणि पाहुण्यांनी मोदी 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 अशा घोषणा देत त्यांचं स्वागत केलं. असं अभूतपूर्व दृश्य दुसऱ्या कोणत्याही संसदेच्या सभागृहात कधीही दिसलं नसेल. जेव्हा 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि संसदेच्या सभागृहामध्ये पंडित नेहरूंनी आपलं सुप्रसिद्ध ऐतिहासिक ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे भाषण केलं तेव्हासुद्धा नेहरू 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 अशा घोषणा झाल्या नसतील. पण हा ऐतिहासिक क्षण होता, नव्या भारतातला नवा ऐतिहासिक क्षण होता. त्यामुळे या नव्या सभागृहामध्ये मोदी 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 अशा घोषणांनी पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं. खरं तर राष्ट्रपती हे संसदेच्या दोन्ही सभागृहांना म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेला जबाबदार असतात. पण या कार्यक्रमातून राष्ट्रपतीच गायब होते. राष्ट्रपतींना उपराष्ट्रपतींना या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं, कारण सगळा फोकस मोदींना आपल्यावर हवा होता. खरं तर राष्ट्रपतींच्या हस्ते या नव्या संसदेचं उद्घाटन करता आलं असतं. मोदी तिथेही असणार होते. मोदी प्रमुख पाहुणे असू शकत होते. मोदी या कार्यक्रमाचे अध्यक्ष असू शकत होते. पण राष्ट्रपतींवर थोडा जरी फोकस गेला तरी तो मोदींना चालणार नव्हता, कारण मोदींच्या डोळ्यासमोर होता तो राज्याभिषेक. म्हणूनच दक्षिणेतून पुजारी मागवण्यात आले. या पुजाऱ्यांनी एक राजदंडसुद्धा मोदींना दिला, जो राजदंड आजपर्यंत कधीही संसदेत नव्हता. तो राजदंड नवा कोरा असा बनवून त्याच्यावर नवी सोन्याची झळाळी चढवून तो संसदेच्या सभागृहामध्ये प्रस्थापित करण्यात आला. या राजदंडापुढे अर्थातच मोदींनी लोटांगण घातलं. मग हे जे पुजारी आले होते दक्षिणेकडून त्यांनी काहीतरी मंत्र म्हटले, धार्मिक विधी केले. या धार्मिक विधींची लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या किंवा संसदेच्या प्रांगणामध्ये गरज काय, हा खरा प्रश्न आहे. खरं तर या देशाचे पहिले राष्ट्रपती जे होते राजेंद्र प्रसाद यांनी काशीतल्या पंडितांचे पाय धुतले, काशीतल्या ब्राह्मणांचे पाय धुतले, तेव्हाच मोठा वाद निर्माण झाला होता. आणि त्यावेळेचे पंतप्रधान पंडित नेहरू या राष्ट्रपतींच्या कृत्याबद्दल नाराज झाले होते. परंतु हा सगळा इतिहास जमा करण्याचा विचार मोदींनी केला असावा. म्हणून अशा प्रकारे दक्षिणेतल्या पुजाऱ्यांची एक रांगच त्यांनी तिथे उभी केली आणि सर्व मंत्रोपचार, सर्व कर्मकांड त्यांनी तिथे करून घेतली. एकूण सगळा माहोल जो होता तो राज्याभिषेकाचा होता. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सभागृहाचं उद्घाटन केलं नाही, तर त्यांनी दक्षिणेकडच्या पंडितांच्या पुजाऱ्यांच्या हस्ते स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. प्रत्येक राजाला एक आख्यायिका लागते. नरेंद्र मोदींनाही ती लागली नसती तरच नवल. साहजिकच एक सेंगोलची म्हणजे राजदंडाची आख्यायिका तयार करण्यात आली. मोदी सरकारने आपल्याला असं सांगितलं आहे आणि अमित शहानी तशी पत्रकार परिषद घेतली आहे की जेव्हा 1947 साली ब्रिटिशांनी
भारतीयांच्या हातात म्हणजे पंडित नेहरूंच्या हातात सत्ता देण्याचं ठरवलं, तेव्हा लॉर्ड माउंटबॅटन जे तेव्हाचे गव्हर्नर जनरल होते यांनी पंडित नेहरूंना विचारलं की सत्तांतराची जी प्रक्रिया आहे तिचं काही प्रतीक आहे का, किंवा त्यासाठी काही विधी तयार करण्यात येणार आहे का. त्यावेळी पंडित नेहरूंचे सहकारी होते राजगोपालचारी म्हणजे राजाजी, ज्यांचा हिंदू धर्मग्रंथांचा गाढा अभ्यास होता. पंडितजींनी राजाजींचा सल्ला मागितला. राजाजींनी दक्षिणेतल्या पंडितांशी सल्लामसलत केली आणि मग एक राजदंड तयार करण्याचं ठरलं. ही कथा लक्षात घ्या, अमित शहानी आपल्याला सांगितलेली आहे, मोदी सरकारने सांगितलेली आहे. तेव्हा तामिळनाडूतल्या पंडितांनी असा राजदंड तयार करून घेतला सोनारांकडून आणि मग एका खास विमानाने हा राजदंड दिल्लीला आणण्यात आला. तो म्हणे माउंटबॅटन यांच्या स्वाधीन करण्यात आला आणि माउंटबॅटन यांनी तो पंडित नेहरूंच्या स्वाधीन केला आणि मग सत्तांतर झाल्याचं मानलं गेलं, अशी कथा आपल्याला मोदी सरकारने सांगितली आहे. परंतु इतिहासकारांच्या मते या कथेत काही दम नाही. राजाजींचे नातू आहेत आणि महात्मा गांधींचे सुद्धा नातू आहेत राजमोहन गांधी, सुप्रसिद्ध इतिहासकार आहेत. राजगोपालचारी राजाजी यांचं चरित्रसुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. राजमोहन गांधी यांच्या म्हणण्याप्रमाणे या कथेला कोणताही पुरावा उपलब्ध नाही. ही आख्यायिका असू शकते, अशा अनेक कथा अस्तित्वात असतात, याच पण त्याला कोणताही पुरावा उपलब्ध नाही. अशा प्रकारचा राजदंड नेहरूंना दिला गेला. अधिकृत सरकारी समारंभामध्ये माउंटबॅटन यांनी तो दिला आणि तो नेहरूंनी स्वीकारला आणि ते सत्तांतराचं प्रतीक होतं असं मानायला कोणतीही जागा नाही, असं राजमोहन गांधी आणि इतर तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण मोदी सरकार आपल्याला ही कथा सांगतायत. चेन्नईचा द हिंदू नावाचा एक पेपर आहे, वृत्तपत्र आहे, विश्वासार्ह वृत्तपत्र आहे. त्यांनी या सगळ्या राजदंडाच्या आख्यायिकेचा तपास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की तामिळनाडूच्या पंडितांनी ज्यांचा चोला साम्राज्याशी संबंध होता अशा प्रकारचा राजदंड तयार केला होता, पण तो राजदंड त्यांनी कदाचित स्वतःच्या मताने तयार केला होता. जर भारतामध्ये सत्तांतर होत आहे तर पंडितजींना आपण काहीतरी भेट द्यावी म्हणून त्यांनी हा सोनेरी वर्ख असलेला राजदंड तयार करून घेतला आणि ही मंडळी दिल्लीला गेल्याचा पुरावा उपलब्ध आहे. त्याचा फोटोसुद्धा त्यावेळच्या हिंदूमध्ये प्रसिद्ध झालेला आहे. पण ही मंडळी मोदी सरकार म्हणतं त्याप्रमाणे खास विमानाने वगैरे दिल्लीला गेली नाही, ती साध्या रेल्वे गाडीने दिल्लीला गेली होती आणि त्यांनी पंडित नेहरूंच्या घरी जाऊन एका खाजगी समारंभामध्ये ही भेट पंडित नेहरूंना दिलेली होती. लोकशाही देशाला अशा राजदंडाची गरज काय, असं जर पंडित नेहरूंच्या मनात आलं असेल तर आश्चर्य वाटायचं कारण नाही, कारण पंडित नेहरू हे आधुनिक विचारांचे होते. राजदंड हे राजाचं प्रतीक आहे. लोकशाही राष्ट्रामध्ये त्याचं काही स्थान असू शकत नाही. त्यामुळे पंडित नेहरूंनी ही जी खाजगी भेट होती ती आपल्या खाजगी वस्तुसंग्रहालयामध्ये म्युझियममध्ये अलाहाबादला पाठवली आणि तिथेच ती अनेक वर्ष पडून होती. आता अलाहाबादमध्ये जे क्युरेटर होते किंवा त्या म्युझियमचे जे प्रमुख होते त्यांनी एक घोळ घातला. त्यांना हा राजदंड आहे हे लक्षातच आलं नाही आणि त्यांनी त्या म्युझियममध्ये नेहरूंची सोन्याची वॉकिंग स्टिक म्हणून त्याचं वर्णन केलं. भारतीय जनता पक्षाशी किंवा मोदी सरकारशी संबंधित कुणाच्या तरी हे लक्षात आलं आणि मग 2021 साली हा जो राजदंड आहे तो या संग्रहालयातून बाहेर काढण्यात आला आणि मग त्याला नव्याने सोन्याचा वर्ख देऊन तो मोदींनी आता संसदेमध्ये पुनर्स्थापित केला. पंडित नेहरूंनी ज्या राजदंडाला अजिबात महत्त्व दिलं नव्हतं त्याला महत्त्व द्यावं असं नरेंद्र मोदींना का वाटलं असावं, यामागे दोन कारणं संभवतात. एक तर प्रत्येक राजाला, मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे, प्रत्येक राजाला एक आख्यायिका लागते, काही प्रतीकं लागतात. त्यामुळे आपल्या हातात काही प्रतीक नाही, आपण नव्या संसदेचं उद्घाटन करतो आणि लोकांना सांगायला आपल्याकडे काही कहाणी नाही, काही आख्यायिका नाही, हे मोदींच्या स्वभावाला पटलं नसावं. त्यामुळे
त्यांच्या सल्लागारांनी जेव्हा या राजदंडाची गोष्ट त्यांना सांगितली तेव्हा पंडित नेहरूंवर मात करायला त्यांना ही गोष्ट योग्य वाटली असावी. पंडित नेहरूंनी दक्षिणेच्या पंडितांनी दिलेल्या राजदंडाला काहीही महत्त्व दिलं नाही आणि तो म्युझियममध्ये पाठवून दिला आणि तिथे तो वॉकिंग स्टिक म्हणून ठेवला. हा एक प्रकारे त्या पंडितांचा आणि राजदंडाचा अपमान नव्हे काय असं नेहरूंचे सल्लागार म्हणू लागले आणि तसाच प्रचार भाजपतर्फे सुरू झाला की राजदंड दिला नेहरूंना आणि त्यांनी वॉकिंग स्टिक म्हणून तो म्युझियममध्ये ठेवला म्हणजे केवढा अपमान केला. नेहरूंना राजदंडाची काही किंमतच नव्हती असा प्रचार सुरू झाला आणि मग या राजदंडाची पुनर्स्थापना मोदीजी करतायत आणि एक प्रकारे देशाला या नव्या संसदेच्या रूपाने गुलामगिरीतून मुक्त करतायत असंही सांगण्यात येऊ लागलं. आता गुलामगिरीतून मुक्त 75 वर्षांनी कसं काय केलं बाबा? तर मुद्दा असा आहे की जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून 1952 साली पहिली निवडणूक झाली तेव्हापासून आजपर्यंत जी संसद अस्तित्वात होती ती ब्रिटिशांनी बांधलेली होती. त्यामुळे ती आपण काही बांधलेली नव्हती, ती भारतीयांनी बांधलेली नव्हती. त्यामुळे एक प्रकारे ते गुलामगिरीचं प्रतीक होतं. त्या गुलामगिरीतून नरेंद्र मोदींनी नव्या संसदेच्या रूपाने आपली सुटका केली आहे असं सांगण्याचा हा भाजपचा प्रयत्न होता. ब्रिटिशांची सगळी प्रतीकं वाईट, काँग्रेसचं जे सगळं वाईट, नेहरूंचं तर त्याहून वाईट असा जो काही प्रचार आजवर भाजपने चालवला आहे त्याचाच हा पुढचा टप्पा आहे. दुसरा मुद्दा राजकीय आहे. राजकीय मुद्दा हा आहे की तामिळनाडूमध्ये भाजपला शिरकाव करायचा आहे आणि द्रमुकच्या प्रभावामुळे आणि एकूणच तिथल्या वैचारिक जडणघडणीमुळे पेरियार वगैरे या सगळ्या चळवळींमुळे भाजपच्या ब्राह्मणी विचारसरणीला तिथे फारसं स्थान मिळत नाही आहे. त्यामुळे यावेळेला तामिळनाडूतले पुजारी चौल साम्राज्याशी वारसा सांगणारे पुजारी नरेंद्र मोदींनी संसदेमध्ये बोलवले आणि त्यांच्याकडून सगळे विधी करून घेतले. त्यामुळे दक्षिणेतल्या प्रथेला आपण काहीतरी महत्त्व देतोय आणि दक्षिणेतल्या धर्मपरंपरेचा सन्मान करतोय असं मोदींना दाखवून द्यायचं होतं. त्यांचा डोळा मात्र तामिळनाडूतल्या मतपेटीवर होता. आता याचा तामिळनाडूतल्या मतांवर किती परिणाम होईल आपण आज सांगू शकत नाही, परंतु द हिंदूसारखं वृत्तपत्र जे सांगतंय आणि राजदंडाच्या सगळ्या कहाणीचा त्यांनी जो पर्दाफाश केला आहे त्यावरून दिसतंय की हा जो सगळा नरेंद्र मोदींचा आणि अमित शहांचा आटापिटा आहे त्याला काही फारसं यश येणार नाही. पण अशा प्रकारे एक कहाणी घडवली गेली. इतिहासकार सांगत होते या कहाणीला काही पुरावा नाही तरीसुद्धा सांगितली गेली आणि बहुसंख्य माध्यमांनी जी माध्यमं नरेंद्र मोदींच्या गोदीत बसली आहे त्यांनी या कहाणीला अपरंपार महत्त्व दिलं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मुख्य मुद्दा हा आहे की हा देश गेली 75 वर्ष संविधानानुसार चाललेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील घटना समितीनं हे संविधान आपल्या हातात सोपवलेलं आहे आणि 1-2 वर्ष नव्हे तर 75 वर्ष या संविधानानुसार या देशाने कारभार केलेला आहे. या देशात राजेशाही नाही, लोकशाही आहे. हे प्रजासत्ताक आहे, सेक्युलर प्रजासत्ताक आहे. यावर ज्याचा विश्वास आहे त्याला राजेशाहीतल्या प्रतीकांची गरज वाटणार नाही जशी ती पंडित नेहरूंना वाटली नव्हती. या देशामध्ये लोकशाही जर प्रस्थापित होत असेल तर आपल्याला राजदंडाची काय गरज आहे या विचाराने नेहरूंनी तो राजदंड म्युझियममध्ये पाठवून दिला. पण नरेंद्र मोदींचा आणि संघ परिवाराचा कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास नसल्यामुळे त्यांना राजदंडाचं असं पुनरुज्जीवन करावं असं कदाचित वाटलेलं असू शकतं. जर तुमचा संविधानावर विश्वास असेल तर तुम्ही संविधानाची प्रतिष्ठापना संसदेच्या नव्या इमारतीमध्ये केली असती, त्याचं काहीतरी प्रतीक निर्माण केलं असतं. पण ते न करता तुम्हाला धार्मिक विधी करावा असा वाटावा, तुम्हाला तो राजदंड
मिरवणुकीने आणावासा वाटावा, एखाद्या राजाने हातात धरावा तसा तो राजदंड मोदींनी हातात धरावा, त्याची मिरवणूक काढावी आणि प्रतिष्ठापना करावी. काय काय सांगायचं आहे मोदींना की हा राजदंड संविधानापेक्षा श्रेष्ठ आहे, हा राजदंड इथे असला म्हणजे न्याय होणार आहे. काय म्हणायचं आहे मोदींना की संविधानावर आपला विश्वास नाही, संविधानापेक्षा अधिक विश्वास हा राजदंडावर आहे. नरेंद्र मोदींनी याचं स्पष्टीकरण केलं पाहिजे आणि नरेंद्र मोदींनी संसदेच्या या उद्घाटनाच्या वेळेला अशा प्रकारे राजेशाहीतल्या प्रतीकाला महत्त्व देऊन एक प्रकारे प्रजासत्ताकाचा, लोकशाहीचा अपमानच केला आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरा मुद्दा धार्मिक विधींचा. खरं तर संसदेच्या आवारामध्ये, संसदेच्या प्रांगणामध्ये कोणत्याही धर्माचे विधी करण्याची अजिबातच गरज नाही. परंतु मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आजपर्यंत अनेक पद्धतीचे धार्मिक विधी हे संसदेच्या प्रांगणामध्ये झालेले आहेत. ते ताबडतोबीने बंद करण्याची गरज आहे. पण आता मोदींचं राज्य असताना, भारतीय जनता पक्षाचं राज्य असताना ते बंद होणार नाहीत. उलट ते वारंवार अधोरेखित केले जातील, जसे ते यावेळेला तामिळनाडूतले पुजारी आणून अधोरेखित केले गेले. कारण हिंदू राष्ट्राची ही नांदी आहे, लक्षात घ्या. मोदींना राजेशाहीच केवळ आणायची नाही आहे, तर हिंदू राष्ट्र आणायचं आहे. म्हणून एका बाजूला ते राजदंडाची पुनर्स्थापना करतात आणि दुसऱ्या बाजूला दक्षिणेच्या पंडितांकडून अशा प्रकारचे धार्मिक विधी करून घेतात, हे लक्षात घ्या. अशा प्रकारची लोकशाही आपल्याला हवी आहे का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे. आपण मतदार आहोत, आपण या देशाचे नागरिक आहोत, आपला घटनेवर विश्वास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा अभ्यास जर आपण केलेला असेल तर मोदींनी प्रस्थापित केलेल्या राजदंडाला या लोकशाहीमध्ये किंचितही महत्त्व देता येणार नाही, लक्षात घ्या. आणि काल शरद पवारांनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे. आधुनिक भारताची दृष्टी आहे, या दृष्टीला छेद देणारा सगळा विधी काल नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या वेळेला झालेला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आपली घटना सांगते. कालच्या संपूर्ण सोहळ्यामध्ये हा वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा आधुनिक दृष्टिकोन कुठे दिसला हे मला सांगा. जर मला सापडला नाही तर निदान भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी सुद्धा तो शोधावा आणि लोकांना सांगावा की इथे हा वैज्ञानिक दृष्टिकोन होता. पण भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने, मोदींच्या दृष्टीने, संघ परिवाराच्या दृष्टीने हा वैज्ञानिक दृष्टिकोन किंचितही महत्त्वाचा नाही. कारण हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेमध्ये श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेला महत्त्व आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनाला तर अजिबातच महत्त्व नाही. त्यामुळे मोदींनी या ज्या कृती केल्या, राजेशाहीला महत्त्व देण्याची किंवा धार्मिक कर्म करण्याची, त्याचा अर्थ आपण लावू शकतो. फक्त प्रश्न इतकाच आहे की असा पंतप्रधान, राज्याभिषेक करून घेणारा पंतप्रधान आपल्याला हवा आहे की नाही हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. अशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्याभिषेक होत असताना दिल्लीत जंतर मंतरवर माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडत होता. तुम्हाला माहिती आहे, गेला महिनाभर जंतर मंतरवर आपल्या महिला कुस्तीपटू ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये या देशाला पदकं मिळवून दिलेली आहे, अशा महिला कुस्तीपटू आंदोलन करतायत. यापैकी 7 महिलांनी कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध विनयभंगाचे गंभीर आरोप केलेले आहेत. तरीसुद्धा नरेंद्र मोदींच्या सरकारने या आरोपांकडे लक्ष दिलेलं नाही. जानेवारी महिन्यात या महिलांनी पहिल्यांदा दाद मागितली होती सरकारकडे. तेव्हा क्रीडा खात्याने एक कमिटी नेमली, पण या कमिटीचा अहवालच जाहीर करण्यात आला नाही. म्हणून गेल्या महिन्यापासून पुन्हा एकदा महिला कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केलं. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात FIR नोंदवायला सुद्धा नकार दिला होता, टाळाटाळ केली होती. म्हणून या महिला कुस्तीपटूंना सुप्रीम कोर्टात जाऊन दिल्ली पोलिसांना आदेश द्यावा लागला की अशा प्रकारे FIR नोंदवावा. आज दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे, पण त्यावर कुणाचाच विश्वास नाही. कारण दिल्ली पोलीस हे अमित शहांच्या अखत्यारीत येतात, गृहमंत्री अमित शहांच्या अखत्यारीत होतात. म्हणजेच नरेंद्र मोदींच्या आदेशाशिवाय ते कोणतंही
काम करणार नाहीत. त्यामुळे नरेंद्र मोदींची जर इच्छा असेल तर ब्रिजभूषण सिंगवर कारवाई होऊ शकते. पण मुद्दा असा आहे की 40हून अधिक गुन्हेगारी स्वरूपाचे खटले या ब्रिजभूषण सिंगवर चालू आहेत, तरीसुद्धा त्यावर कारवाई करण्याची हिंमत नरेंद्र मोदींचं सरकार दाखवत नाही. याला अर्थ काय आहे? आणि नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या वेळी आम्ही समोर एक महापंचायत बनवणार आहोत असं या महिला कुस्तीपटूंनी जाहीर केलं. काल ही महापंचायत तर झाली नाही, परंतु पोलीस कारवाई करण्यात आली. त्यात या महिला कुस्तीपटूंना बेदम मारहाण करण्यात आली, त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावरच FIR दाखल करण्यात आली. अत्यंत किळसवाणी, लाजीरवाणी अशी घटना आहे. संसद हे लोकशाहीचं मंदिर आहे असं मानलं जातं, पण या लोकशाहीच्या मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेला लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या ज्या महिला कुस्तीपटू आहेत त्यांच्यावर मोदी सरकारने असे अत्याचार केलेले आहेत. नरेंद्र मोदीजींना मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही कितीही राजदंड आणा, तुम्ही कितीही राज्याभिषेक करा, पण जोपर्यंत तुम्ही महिलांवर आणि जनतेवर असे अत्याचार करत राहाल तोपर्यंत तुमच्या या राज्याभिषेकाला काहीही अर्थ नाही. आज इथेच थांबूया. धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका. निखिल वागळे ओरिजिनल.